नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याबरोबर आज वीकली कट्ट्यावरती चर्चा करायला आलेले आहेत द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद आदित्य. अमोल, कट्ट्यावरती आपण ज्या दिवशी मॅच संपली त्या दिवशी लाईव्ह केलं होतं आणि टेस्ट सिरीज 2-2 अशी ड्रॉ झाली. पण भारताला जिंकल्याच्या सिरीज एवढाच आनंद मिळाला होता. लाईव्हलाही लोकांनी भरपूर कमेंट्स केल्या होत्या. लाईव्ह नंतरही तो एपिसोड बराच बघितला गेला. असंच स्पोर्ट्स कट्टाचे एपिसोड बघत राहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपला प्लॅटफॉर्म पोहोचवण्याचा प्रयत्न करा. अमोल, चौथी टेस्ट मॅच ड्रॉ, हरण्याच्या स्थितीतून 5वी टेस्ट मॅच सगळ्यात छोट्या मार्जिननी भारताने जिंकून 6 रन्सच्या मार्जिनने जिंकून सिरीज 2-2 अशी ड्रॉ केली. चौथी टेस्ट मॅच हरण्याच्या सिच्युएशन मधनं ड्रॉ, 5वी टेस्ट मॅच हरण्याच्या सिच्युएशन मधनं जिंकली आहे. त्याच्यामुळे अर्थातच सगळ्यांना भारताने 2-2 झालेला असताना सुद्धा ही सिरीज जिंकण्याचा फील आला. तर आज आपण इकडे आहोत अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी, जी पहिल्यांदाच खेळली गेली या नावानी 2-2 झाली. तर त्या मालिकेचं रिव्ह्यू म्हणता येईल किंवा ही मालिका कशासाठी लक्षात राहील सगळ्या लोकांना सॉरी, यावरती आज आपण गप्पा मारणार आहोत. कट्टेकर यांनी पण त्यांचे मतं, त्यांची मतं किंवा त्यांना काय वाटतंय हे कमेंट्स करून कळवावं. आम्ही आमची मतं सांगणार आहोत, पण शक्यता अशी आहे की एखाद दोन पॉईंट्स आम्ही मिस आउट करू वेळेच्या अभावामुळे किंवा अनावधानाने असं होऊ शकतं. तर ते कट्टेकरांनी आम्हाला लक्षात आणून द्यावं आणि एपिसोड सुद्धा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अमोल, तुझ्या दृष्टीने या मालिकेची सगळ्यात लक्षात राहिलेली गोष्ट कोणती? पहिली आणि ऑब्विस गोष्ट म्हणजे जी सवय गेली होती बऱ्याच फॅन्सची, 5 टेस्ट मॅचेसची मालिका हेच भारतासाठी नवल आहे. गेल्या 5 वर्षात ते क्रिकेटच्या कमर्शियल ओव्हरड्राईव्हमुळे अखेर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध तरी आणि इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच भारत 5 टेस्टची मालिका खेळतो. त्याच्यामुळे ती नवलाई आणि ती 5 टेस्टची मालिका दर दिवसाला 25 दिवस काहीतरी खेळ दिसणं, किंबहुना आधीच्या पहिल्या 4 टेस्ट मॅचेसमध्ये शेवटच्या सेशन पर्यंत जवळजवळ गेली होती. आता 5व्या दिवसाचा खेळ तरी बघायला मिळाला, ही फक्त भारतीय फॅन्ससाठी नाही, ओव्हरऑल क्रिकेट जगतासाठी आणि नॉन क्रिकेट जगतासाठी जो मोठा अचंबित करणारा प्रश्न पडतो. ओके, 5 टेस्ट मॅचेस झाल्या, 5 मॅचेस झाल्या, 25 दिवस खेळलात आणि म्हणताय की ड्रॉ झाली सिरीज आणि सगळेजण खुश आहेत. हे त्यांना न समजणारा जे कोडा आहे, ती जी टेस्ट सिरीजची गंमत आहे, ती जी टेस्ट मॅचेसची गंमत आहे, तो सर्वात मोठा टेकअवे. आणि मग पुढचा मुद्दा अर्थात गिल ची फलंदाजी, गिलनी रचलेली एक 754 रेकॉर्ड्स, त्याच्यानंतर सिराज फक्त लढवय्या वृत्ती नाही, सिराजनी बॉलिंग अटॅक ज्या पद्धतीने लीड केला, ज्या पद्धतीने त्यांनी 9च्या 9 इनिंग्स ज्या भारताने बॉलिंग केली, त्यातल्या प्रत्येक इनिंग्समध्ये बॉलिंग केली. त्यांनी 180 पेक्षा जास्त ओव्हर्स टाकल्या आणि फिटिंगली शेवटची विकेटही सिरीजची घेतली. मग अर्थात बेन स्टोक्सचा अष्टपैलू परफॉर्मन्स, जरी शेवटची मॅच मिस झाली तरी ही मॅच इंग्लंड साठी माझ्या दृष्टीने तरी, जरी भारताच्या हेड कोचनी प्लेअर ऑफ द सिरीज इंग्लंडचा हॅरी ब्रुकची निवड केली, तरी माझ्या दृष्टीने ही सिरीज बेन स्टोक्सची सिरीज होती इंग्लंडच्या दृष्टीने, जरी तो 4च मॅचेस खेळला. त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनी कानामागून आली आणि तिखट झाली आणि स्वतःची मोठी छाप सोडली. हा खूप मोठा पॉइंट आहे माझ्यासाठी. रवींद्र जाडेजा आणि के.एल. राहुल या दोघांनी स्वतःचं वरिष्ठ खेळाडू असणं अधोरेखित केलं. अजून काही ते करू शकले असते का, तर जाडेजाच्या बाबतीत कदाचित असा आपण प्रश्न म्हणू शकतो बॉलिंगच्या बाबतीत, पण अजून काही मागणं त्याच्याकडून या परिस्थितीत हे जरा जास्तच अपेक्षा ठेवून होईल असं मला वाटतं. आणि सर्वात मोठा मुद्दा जो तू सुरुवातीला म्हणलास, की मालिकेमध्ये जेव्हा 7 दिवसांचा खेळ उरलेला होता तेव्हा भारत हरणार, आणि मालिकेचा ज्या पद्धतीचा बिल्डअप होता, की नवीन पर्वाची सुरुवात होती आणि त्याच्यामुळे आदित्य जोशी, अमोल कराडकर स्पोर्ट्स कट्टावर सोडून बाकी मेजॉरिटी लोक म्हणत होते की भारत किती फरकाने हारणार. आपण म्हणत होतो थांबा, वेळ घ्या आणि मग जज करा. ते
त्या परिस्थितीतनं 7 दिवस उरलेले असताना मालिका कुठल्या मिनिटाला हरणार हा प्रश्न उपस्थित असताना ती मालिका बरोबरीत सोडवणं, हे माझ्या मते सर्वात ठळक वैशिष्ट्य मी म्हणू शकेन या मालिकेची. मी काय काय मिस केलंय ते आता तू ऍड करू शकतो. नाही, पहिलं तर रोको शिवायची पहिली टेस्ट सिरीज होती. रोहित शर्मा, विराट कोहली शिवाय पहिल्यांदा आपण एवढ्या मोठ्या सिरीजला गेलो आणि अर्थातच गिल कॅप्टन म्हणून. म्हणजे तू जे म्हणालास ना की शेवटच्या म्हणजे चौथ्या दिवशी, म्हणजे शेवटचे 7 दिवस सिरीजचे होते. मी म्हणतो की मी सिरीजच्या आधी प्रेडिक्शन केलं होतं की भारत 4-1 हरणार, कारण मला इंग्लंडची बॅटिंग खूपच चांगली वाटत होती आणि इंग्लंडला होम ॲडव्हान्टेज होता. तर मला वाटत होतं 4-1 हरू आपण. पण गंमत सांगतो अमोल, आपण 4-1 हरू शकलो असतो अशी परिस्थिती होती. आपण 4-1 जिंकू शकलो असतो अशी परिस्थिती होती. आपण 3-2 लागलो असतो अशी परिस्थिती होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणीही काहीही प्रेडिक्शन केली असतील या सिरीजच्या आधी, तर ती सगळी डब्यात टाकली गेली अशा प्रकारची ती सिरीज झाली. कारण म्हणजे 10 ओव्हरचा स्पॅन इकडे तिकडे झाला असता, आत्ता जे झालं त्याच्यापेक्षा कुठलं, तर फरक 4-1 होऊ शकला असता, 3-2 होऊ शकला असता. म्हणजे आणि शेवटी तो 2-2 झाला. अशी गमतीदार सिरीज झाली, कारण प्रत्येक मॅच, प्रत्येक सेशन याच्यामध्ये काहीतरी वेगळं होतं, काहीतरी कॉम्पिटेटिव्हनेस होता, काहीतरी त्याला पुढे घेऊन जाणारी गोष्ट होती. त्याच्यामुळे ही सिरीज त्यासाठी लक्षात राहील की म्हणजे मला तरी इतक्यातली अशी कुठलीच सिरीज आठवत नाही की जी 25 दिवसापैकी 25 दिवस खेळ झाला आणि प्रत्येक पहिल्या 4 टेस्ट मॅच तर तू म्हणाल्यास तसा शेवटापर्यंत गेल्या. पण त्या दृष्टीने गिलची कर्णधार म्हणून पहिली परीक्षा होती. त्यांनी 754 रन केल्या. शेवटच्या दिवशी कोणताही संयम ढळू न देता मॅच काढून दिली. तो शिकतोय नक्की. म्हणजे जे आपण म्हटलं की कदाचित 4-1 होऊ शकलं असतं, अनुभवी कर्णधार असता तर होऊ शकलं असतं का, होऊ शकलं असतं. पण पहिलीच सिरीज, इंग्लंड दौरा आणि गिलची कामगिरी, माझ्या मते गिलला तरी पूर्ण मार्क आहे. तुला काय वाटतं? येस, नक्कीच. गिलच्या बाबतीत सर्वात मोठा मुद्दा काय होता माहितीये का? कर्णधारपद हे गौण आहे माझ्या दृष्टीने. आधी होतं की नंबर 4 वर त्याची पहिली मालिका होती आणि नंबर 4 वर पहिली मालिका आणि कर्णधारपद ही दुहेरी कसोटी होती त्याच्यासाठी. कारण भारताची नंबर 4 ची जी परंपरा आहे, विशेषतः गेल्या 30 वर्षांमध्ये 2च खेळाडू नंबर 4 वर स्थिरावलेले आहेत आणि बहुतांशी टेस्ट मॅचेस मध्ये तेच 2 खेळाडूंनी भारताची कसोटी फॉर्मॅट मधली पताका फडकावत ठेवलेली आहे. त्याच्यानंतर नंबर 4 वर जाणं, तेही कर्णधार म्हणून, या सगळ्या याच्यात पहिली सिरीज अवे सिरीजच्या आधीच्या 2 सिरीज सपाटून मार खाल्लेला, दिग्गज खेळाडू असतानाही सपाटून मार खाल्लेला. अशा परिस्थितीमध्ये कर्णधार पदाची सुरुवात ही फलंदाजींनी नाणं खणखणीत वाजवून वाहणं हे अत्यावश्यक होतं. आणि किती खणखणीत वाजवावं, म्हणजे भारतासाठी सर्वाधिक धावा एका मालिकेत करायच्या तो तसूभर कमी पडला. दुसऱ्या क्रमांकावर गावस्करांच्या 774ला 20 रन कमी पडले. एका कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून त्यांनी जगात आतापर्यंतच्या सिरीज मध्ये सगळ्या दुसऱ्या क्रमांकावर आला तो. पुढे कोणे? फक्त डॉन ब्रॅडमन 810 धावा. ग्रॅम गुड्सची सिरीज जी भारतीय फॅन्सच्या लक्षात राहते 1990 सालची भारताविरुद्धची, त्याचं ते 752 होते. गिलनी ते मागे टाकलं शेवटच्या खेळी. डॉन ब्रॅडमन 810, त्याच्यानंतर शुभमन गिल 754. हेही तेवढंच मोठं महत्वाचं रेकॉर्ड आहे. आणि त्याहून महत्वाचं, ज्या पद्धतीने त्यांनी सिरीजच्या सुरुवातीला बॅटिंग केली त्यावरून त्यांनी ते प्रस्थापित केलं की मी माझ्यावर का भिजतंय या संघाची आणि मी या संघाला नक्की लीड करू शकतो, जे बऱ्याच अंशी बऱ्याच संघांचं गेल्या काही वर्षांमध्ये होत नव्हतं. ही कॅप्टनची क्रिकेटमध्ये ऍड ऑन रिस्पॉन्सिबिलिटी असते. तुमचं जे प्रायमरी स्किल आहे ते तुम्ही जर नीट करत राहिलात तर कॅप्टन्सीची निम्म्याहून जास्त काळजी घेतली जाते. ते गिलनी करून दाखवलंय आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला तर विश्वास दिलेला असते, बाकी सर्वांनाही फॅन्सना पकडून हा विश्वास दिलाय की तो का कर्णधार म्हणून राहायला योग्य आहे.
आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही सिरीज लक्षात राहील ती म्हणजे मियाबाईसाठी अमोल, ज्यांना DSP म्हटलं जातं. आणि 5 टेस्ट मॅच, शेवटची विकेट त्यांनी हॅरी ब्रूकचा सोडलेला कॅच, ते त्यांनी अँटिक्सनला बोल्ड काढलं तिथपर्यंतचा त्याचा प्रवास, का ओव्हरटनला बोल्ड काढलं, हा जो त्याचा ॲडिक्शन, तर शेवटची विकेट त्यांनी घेतली ब्रूकचा कॅच सोडल्यानंतर, ते शेवटचा बोल्ड काढला तिथपर्यंत. याच्यात त्याचं नशीब पालटलं असलं तरी आपण कट्ट्यावरती त्याला 5ही टेस्ट मॅच, समजा आपण अगदी हरलो असतो टेस्ट मॅच ही, तरी सुद्धा कट्ट्यावरती आपण हेच म्हटलं असतं की 5 टेस्ट मॅच, 9 इनिंग, 180 पेक्षा जास्ती ओव्हर, 23 विकेट्स, ही कामगिरी त्या विकेट्सवरती त्या कंडिशनमध्ये अभिनंदनीयच आहे. अभिनंदनीय आहेच. फक्त फरक कुठे पडतो की जसं वॉरियर आणि चॅम्पियन म्हणजे लढवय्या किंवा योद्धा, ओके, आणि विजेता यातला जो फरक आहे ना, ती जी अस्पष्ट धुसर रेषा असते ती त्यांनी पार करून दाखवली. आणि सिराजचं बॅडलक कसं आहे माहिती का, सिराज बऱ्याच अंशी जे नंबर्स ड्रिव्हन, फक्त फॅन्सच नाही, काही पंडित सुद्धा असतात, जे नंबर ड्रिव्हन लोक असतात ना, ते म्हणतात काय 41 मॅचेस मध्ये 31-32 ॲव्हरेज असेल, कसलं कौतुक, हा कसला लीड बॉलर. ओके, तर भारताने ज्या मॅचेस जिंकल्या आहेत भारताबाहेरही, म्हणजे भारताबाहेरही कसं त्याचं काहीतरी 22 का 23 टेस्ट मॅचेस खेळला होता भारतात, म्हणजे सेना कंट्रीजमध्ये, भारताबाहेर म्हणण्यापेक्षा. आणि त्या सेना कंट्रीजमध्ये 22-23 टेस्ट मॅचेस मध्ये त्याचं 32चं ॲव्हरेज आहे. पण त्यातल्या ज्या किती 9 टेस्ट मॅचेस जिंकल्या जातात भारताने, त्या मॅचेसमध्ये त्याचा ॲव्हरेज 20 पेक्षा कमी आहे. म्हणजे तो खेळत असताना जिंकवण्यात त्याचा सिंहाचा वाटा असतो. हे आता वेगळं सांगायची आवश्यकता जर उरली असती तर ती या मालिकेत काळजी घेतली गेली आहे. कारण काय, जे भारताचा अख्खा बॉलिंग अटॅक पहिले 4 मॅचेस संपेपर्यंत, तो खेळणार कधी, तो कधी खेळणार, तो खेळणार का, या बुमराच्या प्रश्नापासून मालिका संपल्यानंतर आपण सिराजबद्दल एवढं बोलतोय, याच्यात सिराजचं सगळं यश सामावलं असं मला वाटतंय. याचा अर्थ सगळे प्रश्न सुटले असं नाहीये, पण जे आता तुम्ही म्हणताय की DSPचं प्रमोशन हुद्द्यामध्ये आणि संघात दोन्हीकडे होणार का, तर संघाच्या दृष्टीने तो संघाचा लीड पेसर हा एस्टॅब्लिश झालेला आहे. ओके, DSP वरून तो SP होईल का हे तेलंगणा पोलीस आता ठरवायची वेळ आली आहे. आणि भारतीय क्रिकेट आणि भारतीय एकंदरच सगळं मानसिक आणि मोडस ऑपरंडे जशी असते त्याच्यामुळे ते कधी होणार हा प्रश्न आहे आता, असं आपण धरून चालू. आणि फॅन्सच्या दृष्टीने सिराज हा फक्त सपोर्ट बॉलर किंवा विनाकारण चिडणारा बॉलर किंवा नुसता धावत येऊन काही करणारा बॉलर, याच्यापेक्षा थांबा, कायम स्वतःला आठवा. उद्या IPL मध्ये त्यांनी परत मार खाल्ला ना, तरी सिराज बद्दल बोटा जेव्हा कीबोर्डवर जातील तेव्हा विचार करा काय लिहितोय आपण. पण रेड बॉल मधला सिराज हा वेगळाच बीस्ट आहे सुरुवातीपासून. म्हणजे व्हाईट बॉल सिराज आपण बाजूला ठेवू, आत्ता आपण रेड बॉल सिराज एन्जॉय करू. अजून एका गोष्टीसाठी अमोल सिरीज लक्षात राहील, सर रवींद्र जडेजा. लॉर्ड्स टेस्ट मॅच मध्ये त्यांनी जे केलं, किंवा रादर तो जे करू शकला नाही, तिथून मँचेस्टरमध्ये त्यांनी जे केलं, तिथून ओव्हलला त्यांनी जे केलं, म्हणजे हे जे परत येणं आहे ना, परत येणं, त्याला बाबा सर जडेजा बॅट्समन म्हणून आता खेळणार का टीम मध्ये, असं विचारण्याची वेळ आलेली आहे. इतका तो टेक्निकली साऊंड आहे. आणि आत्ताची गोष्ट नाहीये ही, आत्ता या सिरीजमुळे ते खूप अधोरेखित झालं असं आपण म्हणू शकतो. पण गेल्या 2 वर्षांमध्ये सेना कंट्रीजमध्ये जडेजा बॅट्समन म्हणून त्यांनी हे आता इनफ सिद्ध केलेलं आहे की मी जे डोमेस्टिक मध्ये करू शकत होतो, माझी ट्रिपल सेंचुरी आहे, ते मी इंटरनॅशनल लेवलला भारतीय कंडिशन्स मध्येच नाही तर भारताबाहेरच्या कंडिशन्स मध्येही हे मी करून दाखवू शकतोय. जाडेजाच्या बाबतीत एकच सांगतो, 2018 सालापासून तो सेना देशांमध्ये भारताचा सर्वात चांगला, सर्वात यशस्वी फलंदाज आहे. याच्यात जेवढं जाडेजाचं यश आहे तेवढं या मालिकेच्या आधीपर्यंत भारताच्या टॉप 5 किंवा टॉप 6चा अपयशही आहे. हे आपण विसरून चालता कामा नये. जाडेजाच्या बाबतीत ज्यांना विनाकारण खुसपट काढायची सवय आहे,
असे लोक म्हणतील की थांबा ना, किती कौतुक करताय, 7च विकेट घेतल्यात 5 मॅचेसमध्ये. तर ते जाडेजाचं वैशिष्ट्य आहे की जाडेजा हा 13 कंट्रीजमध्ये गेला की तो बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून खेळतो, तो भारतामध्ये बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून खेळतो. हे कसब किती लोकांना आहे. जे क्लाइव्ह लॉईडनी केलं त्यापेक्षा जास्त एक पाऊल पुढे जाऊन केलं की एका देशामध्ये 6 नंबरवर याहून जास्त धावा व्हिजिटिंग प्लेअरनी केल्या नव्हत्या. इंग्लंडमध्ये 1133 धावा झाल्या आहेत जाडेजाच्या आता. जे क्लाइव्ह लॉईड नंबर 6 वरच्या बॅटरचं किंवा नंबर 6 आणि त्या खालचं एकाच देशामध्ये सर्वाधिक धावा येत्या. क्लाइव्ह लॉईडचे 1124 होत्या ऑस्ट्रेलियामध्ये, नंबरच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर. ओव्हरऑल म्हणायचं तर जाडेजावर खूप प्रश्नचिन्ह होते वगैरे, अशी पण परिस्थिती होती की वॉशिंग्टन सुंदर त्याच्या मानगडीवर येऊन बसलाय, आता अक्षर पटेल वाट बघतोय, मग जाडेजाचं काय. तर जाडेजाचं काय हे परत एकदा प्रश्नाचं उत्तर मिळालं. फक्त या संघातला सिनियर मोस्ट खेळाडूच नाही येतो, तो या संघाचा सर्वात सांधणारा दुवाई आहे. आणि त्याच्यामुळे मला बऱ्याच वेळा असं वाटतं की तो जो नंबर 8 वर पेस बॉलिंग बॅटरचा जो अट्टास आहे तो आता सोडायची वेळ आली आहे का. तिकडे जेन्युइन पेसर खेळवला तरी काय हरकत आहे, हा प्रश्न येणाऱ्या काळात भारतीय संघाला स्वतःला विचारायची वेळ आली आहे, जोपर्यंत जाडेजा आहे तोपर्यंत. अमोल 532 रन्स केल्यात सिरीजमध्ये, 754 गिल, 537 रूट, 532 के एल राहुल. ओपनिंगला येऊन 53च्या ॲव्हरेजने रन केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेकंड इनिंगमध्ये जेव्हा संघाला सगळ्यात गरज असते आणि मोठ्या मोठ्या खेळाडूंना सेकंड इनिंगमध्ये चांगलं खेळणं अवघड जातं, तिकडे त्यांनी आपला अनुभव पणाला लावून शेवटी के एल राहुलनी त्याच्या पोटेन्शियलला न्याय दिलाय. आणि या सिरीजमध्ये के एल राहुल जसा लोकांना अपेक्षित होता तसा दिसलेला आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या सिरीजमध्ये असू दे, इथे असू दे, आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याला ऍक्सिडेंटली चान्स मिळाला, पण इकडे आता त्यांनी पूर्णपणे सिद्ध करून दाखवलेलं आहे की तो आता एक अनुभवी आणि सकारात्मक पद्धतीने टेस्ट क्रिकेट अशाच प्रकारे खेळणार. येस, के एल राहुलच्या बाबतीत प्रश्न बाहेरून खूप होते, प्रश्न नंबरच्या बाबतीत खूप होते. संघाला त्याचं महत्व माहितीये, फॅन्सना प्रश्न पडायचा की का बुवा भिस्त ठेवताय. तर ते त्यांनी अखेर सातत्यपूर्ण कामगिरीने दाखवून दिलं. आणि जसं तू म्हणलास त्याच्यात फक्त के एल राहुलच नाही, त्याच्यात जाडेजा पण त्याच कॅटेगरीतले दोघ जणांनी की दुसऱ्या इनिंग्समध्ये म्हणजे जर नाव गडबडायला लागली तर ते शीड परत मध्ये कसं ठेवायचं ते राहुल आणि जाडेजामुळे भारताला जमलं फलंदाजी, राईट. आणि के एल राहुल म्हणजे तो असतो, तो वेगळ्या लेवलचा आहे हे वारंवार त्यांनी या सिरीजमध्ये दाखवलं. येस, पिचेस बॅटर फ्रेंडली होते, पण त्याच्यातही त्यांनीच एवढा धावा केला ना. 500 रन्स पेक्षा जास्त धावा केलेले 4च फलंदाज आहेत ना मालिकेत, बरोबर. त्या 4 मधला एक आहे ना तो. त्याच्यामुळे बाकीच्या 15 फलंदाजांना नाही जमलं जे ट्राय आउट करून झाले ते. तोच आहे जिकडे नवीन बॉल सगळ्यात महत्वाचा असतो. ओपनर तो एकमेव आहे, राईट. आणि त्याच्यामुळे के एल राहुलला होपफुली या मालिकेने येणाऱ्या 2 वर्षात के एल राहुलचं कात टाकण्याचं सत्र सुरू होईल. आणि ते कदाचित या WTC सायकलच्या शेवटापर्यंत त्याच्या नंबर्समध्ये पण रिफ्लेक्ट होईल. म्हणजे के एल राहुल हे हा जर मिड 30s मध्ये ऍव्हरेज असलेला प्लेअर जर संपला टेस्ट करिअरला तर ते अत्यंत दुर्दैव असेल. जसं वसीम जाफर काय चीज होती हे त्याच्या टेस्ट नंबर्स मध्ये दिसत नाही, तसं न व्हावं अशी जेन्युइन क्रिकेट फॅन म्हणून इच्छा आहे. त्याच्यामुळे के एल राहुलला याच्यानंतर दिवस पालटतील अशी आशा करूया. अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी अमोल यशस्वी जयस्वालच्या सोडलेल्या कॅच साठी लक्षात राहील, यशस्वी जयस्वालच्या दृष्टीने, का त्याच्या 2 सेंचुरीजसाठी? कारण म्हणजे त्यांनी कॅचेस घेतले असते तर भारताच्या बाजूने 4-1 रिझल्ट लागला असता असंही म्हणणार आहे. 41 कॅचेस सोडलं तर 41 कॅचेस 2 टीम्सने मिळून सोडलेत. कॉम्पिटिशन चालू होती, त्यात एकाला का सिंगल आउट करायचंय? लक्षात कशासाठी राहील असं मी विचारतोय. अर्थात 2 शतकं म्हणजे हा प्रश्नच नाही उद्भवला पाहिजे. ओके, हा प्रश्नच नाही उद्भवला पाहिजे. आणि तरी मी सांगतो
की ही 2 शतकं आणि 1 सत्याची जी खेळी असली तरी जर भारतासाठी असामान्य मालिका न झालेले फलंदाज जे आहेत, जे सर्व कसोटी सामने खेळले, त्याच्यात 1 नंबरवर यशस्वी जायस्वाल म्हणेल की 412 रन 9 खेळींमध्ये आता ते मान्य नाहीये असं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती गंमत आहे. यशस्वी जायस्वालचा स्टँडर्ड आणि बार इतका हाय सेट झालाय आणि तो ते वारंवार दाखवून देतोय. सगळेजण म्हणतायत की यशस्वी जायस्वाल आणि हॅरी ब्रूक कधी त्यांचा डाऊनफॉल सुरू होईल सांगता येत नाही. अहो नाहीच होते दोघांचाही, राईट. त्याच्यामुळे यशस्वी जायस्वालच्या 3 खेळी खराब गेल्यानंतर त्यांनी परत मालिकेचा शेवट हायवर करून दाखवला. हे यशस्वी जायस्वालचं स्किल आहे की तो इथे स्ट्रॉंग आहे. त्याच्यात मुंबई क्रिकेटचं किती योगदान आहे हे आदित्य तू जास्त बोलू शकशील. पण यशस्वी जायस्वाल क्लासच वेगळा आहे आणि तो त्यांनी दाखवला. म्हणजे जेव्हा अत्यावश्यक होतं मालिकेच्या सुरुवातीला आणि मालिकेच्या शेवटी, तेव्हा दाखवून त्यांनी परत म्हणजे मग ते 2 कॅचेस नाही कोणी बोलायला पाहिजे. अमोल, आपण इंग्लंड विरुद्ध सिरीज खेळत होतो, त्याच्यामुळे इंग्लंडच्या बद्दलही थोडस जाता जाता बोललं पाहिजे. खूप सॉरी, हे नव्हतं मला हायलाइट करायचं. बेन स्टोक्स झोकात पुनरागमन. जुना बेन स्टोक्स आठवला अमोल, की जो 10-10, 12-12 ओव्हर्सचे स्पेल टाकतोय. जी लॉर्ड्स टेस्ट आपण हरलो त्यावेळी तर त्यांनी मला वाटतं सलग 17 ओव्हर टाकल्या. आणि म्हणजे आपल्या इकडे बॉलर्सना रोटेशन करून 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 दिवसभरात 17 ओव्हर टाकणं हे चॅलेंज आहे. त्याच्यात हा माणूस 17 ओव्हर टाकतो एका सलग स्पेलमध्ये, आणि तरी सुद्धा 140चा स्पीड असतो. त्याच्यानंतर बॅटिंग करतो, सेंचुरी मारतो. आणि म्हणजे जुना बेन स्टोक्स आठवला. म्हणजे पीक मधला अँड्रू फ्लिंटॉफ बघितलाय आपण, तशा टाईपचा, म्हणजे अर्थात पीक मधला बेन स्टोक्सही बघितलाय, तर तसाच पीक मधला बेन स्टोक्स परत वाटला या सिरीज. बेन स्टोक्स हा म्हणजे जाडेजा आणि बेन स्टोक्स बरेच एकसारखे मला असं वाटतं. त्यांचं स्किलसेट्स थोडे वेगळे वेगळे, पण त्यांचा रोल आणि त्यांचा इम्पॅक्ट आणि त्याच्यात एक पायरी पुढे जाऊन बेन स्टोक्स हा कर्णधार. तर त्या सगळ्या काउंटवर बेन स्टोक्सने अजून काय करू शकला असता का? आणि जसं जी टिपिकल इंग्लंड क्रिकेटची सायकी आहे ना, की त्याला तिथेही विचारलं गेलं की तू जर 4थ्या सामन्यात किंवा लॉर्ड्सला स्वतःला एवढं स्ट्रेच केलं नसतं तर तुझी ॲशेस धोक्यात आली असती का? तो म्हणला मी ॲशेसला तयार आहे. आत्ता मी खेळत होतो, मला सर्वस्व पणाला लावणं आवश्यक होतं संघासाठी आणि ते तो स्वतः करून दाखवतो. त्याच्यामुळे बाकीच्यांना तो न बोलता मेसेज जातो. आणि बेन स्टोक हा बेन स्टोक जर पुढची 2 वर्ष लक्षात राहिला तर बेन स्टोक्सला भारतीय क्रिकेट फॅन्स सुद्धा मान्य करतील की तो त्या 80च्या दशकातल्या टॉप 4 ऑलराऊंडर एवढाच भारी किंवा त्यांच्यापेक्षा जास्त भारी आहे. जॅक कॅलिस, गॅरी सोबर्स पठडीतला आहे त्या चौघांपेक्षा थोडंसं वर जाऊन. आता हा चर्चेचा मुद्दा नंतर आपण करू शकतो डिटेलमध्ये, पण बेन स्टोक्स म्हणजे माझ्या दृष्टीने ही सिरीज इंग्लंडच्या दृष्टीने जर काय असेल ते सगळं काही बेन स्टोक्स आहे त्याच्यात. त्याच्यानंतर जो रूट आणि हॅरी ब्रूक सुद्धा होते, पण जो रूटनी पण म्हणजे त्याच्यासाठी ओके सिरीज होती तरी 2 सेंचुरी होत्या. म्हणजे त्याच्यामुळे काय आता त्याच्यासाठी आपण थांबूया जरा. तर होपफुली कधीतरी त्याचा काहीतरी रिफ्लेक्सेस स्लो होतील, काहीतरी कधीतरी होतंय का याची आशा करायची. दुसरं काही आपण करू शकत नाही, कारण कधीतरी माणसाचा 1-2 वर्षाचा तरी खराब स्पेल यायला पाहिजे ना राव. तो येतच 4 नाही. वर्ष हा जो 2021 सालचा त्याचा सुरू झालाय ना पॅच, त्याच्या आधीच्या 4 वर्षात त्याच्या काहीतरी 16 का 17 अर्धशतक आणि 1च शतक होतं. त्याच्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलं नाही. त्यामुळे आता मला वाटत नाही आता हे असंच होत जाणार आहे आणि तिथेच थांबणार आहे जेव्हा थांबेल तेव्हा. असं बरं, ठीक आहे. शेवटी जाता जाता ऑल टू ऑल झाला, बरं वाटलं. पण त्याच्यात ना एकच आपण बोललो नाही आहोत. आपण 5 टेस्ट मॅच खेळलो, त्याच्यापैकी 3 टेस्ट मॅच बुमरा खेळला, त्याच्यापैकी 2 हरलो आपण, 1 ड्रॉ झाली. आणि त्यात जेव्हा ते 2 टेस्ट मॅचेस तो खेळला नाही त्या दोन्ही टेस्ट मॅचेस भारत जिंकला.
तर याच्यावरनं बरीच चर्चा चालू आहे. आणि असं वाटतंय का की बाकीच्या बॉलर्सना की तो नसल्यावरती आपल्यावरती जास्ती जबाबदारी आहे आणि त्यांनी फरक पडतोय. हा मुद्दा नंबर 1. का आपल्याला बुमराची गरज नाहीये. मुद्दा नंबर 2, का आता तो शेवटच्या 5व्या टेस्ट मॅचला तिकडे थांबला नाही. त्याच्यामुळे आता आपण एक गृहीत धरायचं की तो टेस्ट मॅचेस आता खेळणार नाही. याच्यावरती आपण क्लोज करू. ज्या पद्धतीने बातम्या तुम्ही म्हणता तशा पेरल्या जात आहेत गेल्या 48 तासात सामना संपल्यापासून, अचानक असं सुरू झालं. कारण काय 10 डेस्काटे म्हणला, ओव्हल कसोटी चालू असताना जो 10 डेस्काटे पहिल्या कसोटीनंतर दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी म्हणला होता की बुमरा नक्की उपलब्ध आहे, ओके, त्याला खेळवायचं की नाही हे संघ व्यवस्थापन मेडिकल टीमची चर्चा करून खेळवेल. तोच 10 डेस्काटे 5वा कसोटी सामना चालू असताना 4थ्या दिवसाच्या खेळानंतर येऊन म्हणला की बुमरानेच आधी सांगितलं होतं की तो 3च टेस्ट मॅचेस खेळणार आहे. नक्की काय? तू आणि मी आपण जे आगरकरांचं विधान ऐकलं, त्याच्यानंतर शुभमन गिल अख्खी मालिका जे म्हणत होता, त्याच्यानंतर गौतम गंभीर जेव्हा बोलला तेव्हा जे म्हणला, जसप्रीत बुमराह स्वतः मालिका पहिल्या सामन्यात जेव्हा 5 विकेट्स घेतल्या तेव्हा म्हणला की हे सगळ्यांचं मिळून ठरलंय. मग आता का? आणि मग आता अशा न्यूज स्टोरीज येत आहेत. ऑन रेकॉर्ड बीसीसीआय मधलं कोणीही बोलायला तयार नाही, मी चेक केलंय. ओके, मला सांगितलं की हे आमच्यापैकी कोणी बोललेलं असायची शक्यता कमी आहे. पण काही अत्यंत प्रस्थापित आणि रिस्पेक्टेबल मीडिया आउटलेट्स कडून ही बातमी दिली गेलेली आहे की बीसीसीआयचं म्हणणं आहे इथून पुढे खेळाडूंना पिक अँड चूज करता येणार नाही. म्हणजे ते बुमरावर रोष आहे का? अजून कोणी असू शकतं का या बाबतीत? नक्की काय आहे? मग फॅन्सनी काय अर्थ काढायचा आहे जो प्रश्न तू विचारतोय. तर हे क्लॅरिटी बीसीसीआयने देणं आवश्यक आहे. राहिला फक्त प्रश्न बुमराचा, तर बुमरानी टेस्ट क्रिकेट खेळणं थांबावं का हा प्रश्न बुमराचा आहे. बुमराला घ्यावं का हा प्रश्न तुमचा आहे. तुम्ही जर असं म्हणत असाल की बुमराने 5 पैकी 3च खेळेन, तर तो प्रश्न पुढच्या 2 वर्षात एकदाच उद्भवणार आहे. आणि तीही ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका भारतात आहे 2027 साली. मधल्या काळात बुमराची आवश्यकता तुम्हाला जेव्हा लागणार आहे तेव्हा त्यांनी इथेही 2 टेस्ट एकामागून एक खेळून दाखवले. तो तुमच्यावर आहे बुमराला वापरायचं की नाही. आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला बुमराचं महत्व माहिती आहे. वेन इट कम्स टू बुमरा, ते त्याच्याकडे मल्टीनेशन टुर्नामेंट म्हणजे लिमिटेड ओव्हर्समध्ये T20 वर्ल्ड कप, ODI वर्ल्ड कप, एशिया कप आणि बायलॅटरल टेस्ट सिरीज, विशेषतः भारताबाहेरच्या मालिका, भारतातल्या सर्वात महत्वाच्या मालिका आणि वेळ पडल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना, याच्याकरता त्यांना बुमराची आवश्यकता सर्वात जास्त आहे. ते जर ते मॅनेज करू शकले तर तो IPL किती खेळतो, तो किती मॅचेस बाहेर बसतो आणि तो खेळल्यानंतर भारत हारतो की नाही हा मुद्दा गौण ठरतो माझ्यासाठी. प्रश्नच नाही. होपफुली याचं उत्तर आपल्याला मिळेल. पण आता बरीच मोठी गॅप आहे. भारताच्या मॅचेस नाहीयेत. दुलीप ट्रॉफी या महिन्याच्या अखेरीला चालू होते. तर कट्टेकरांना माझी विनंती आहे की या काळामध्ये तुम्हाला स्पोर्ट्स कट्टावरती काय काय बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट्स करून कळवा. त्याप्रमाणे आम्ही कंटेंट देण्याचा प्रयत्न करू. कारण आताच्या या पिरियडमध्ये मॅचेस जेव्हा नाहीयेत तेव्हा तुम्हाला काय हवं हे आम्हाला कळलं तर आम्हाला अधिक उपयोग होईल. हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्याकडे मेंबरशिपचा ऑप्शन आहे YouTube आणि फेसबुकला, तोही नक्की काय आहे ते बघा. आत्ता मात्र या वीकली कट्ट्यामध्ये आम्ही इकडेच थांबतोय. अमोल, तू आलास, गप्पा मारल्यास त्याबद्दल धन्यवाद. आणि आज तू थोडा हसतोयस, पण बऱ्याच कमेंटमध्ये चर्चा होती की अमोलला आनंद झालेला नाहीये, त्यांनी हसणं विसरलाय. तर आज तू आलास इकडे आणि आम्हाला या अख्ख्या टेस्ट मॅचच्या रिव्ह्यू बद्दल सांगितलंस, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आत्ता मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.